हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ग्रामर सेंटर. मी प्रगती. आपल्या टेन्सच्या सिरीजमध्ये आपण प्रेझेंट टेन्स आणि पास्ट टेन्स हे दोन टेन्स बघितलेले आहेत. आता आपण फ्युचर टेन्स या नवीन सबटॉपिकला सुरुवात करणार आहे. फ्युचर टेन्समधला पहिला प्रकार आहे सिंपल फ्युचर टेन्स. यातल्या वाक्यरचना कशा करायच्या असतात आणि सिंपल फ्युचर टेन्सच्या ऐवजी आपण जर सिंपल प्रेझेंट टेन्स किंवा कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स वापरला तर त्या वाक्यरचना कशा करायच्या असतात, त्यांचे अर्थ कसे बदलतात याबद्दल सुद्धा आजच्या लेक्चरमध्ये एकदम डिटेलमध्ये डिस्कशन केलेलं असेल. त्याचबरोबर तुम्हाला मराठीत वाक्यरचना तयार आहे मात्र इंग्लिशमध्ये करण्यात अडचण येत आहे किंवा मग तुम्हाला निबंध लेखन करताना, पत्रलेखन करताना कधी कधी वाक्य तयार आहे फक्त ते प्रॉपरली फ्रेम करता येत नाहीये असं वाटत असेल तर तुम्हाला ही सिरीज खूप युजफुल ठरणार आहे. पहिल्यापासून सगळे लेक्चर्स तुम्ही बघू शकता. पहिल्या लेक्चरमध्ये आपण सगळ्या बेसिक गोष्टींबद्दल डिस्कशन केलं होतं. त्यानंतर आपण प्रत्येक सबटाईप जो आहे टेन्सचा हा एकदम डिटेलमध्ये बघितलेला आहे. प्रॅक्टिससुद्धा करणार आहे आपण आणि शेवटी एक होमवर्क क्वेश्चन असेल, त्याचं उत्तर देण्याचा सुद्धा तुम्ही प्रयत्न करा. आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूयात. आजच्या लेक्चरमध्ये आपण बऱ्याच ॲडव्हान्स गोष्टी शिकणार आहे, त्यामुळे हे लेक्चर अजिबात स्किप करू नका. आजचा आपला टॉपिक आहे सिंपल फ्युचर टेन्स. सिंपल फ्युचर टेन्स याला आपण मराठीत काय म्हणतो? साधा भविष्यकाळ. भविष्यकाळ म्हणजे काय? थोड्या वेळानंतर ती कृती घडणार आहे असं आपण ज्यावेळेस सांगत असतो त्यावेळेस तो असतो भविष्यकाळ. त्यातला हा आज आपला पहिला प्रकार आहे. आज आपण हा जो टेन्स बघणार आहे सिंपल फ्युचर टेन्स, यात तुम्हाला मराठीतून वाक्यरचना करायची आहे. त्यामुळे मराठी वाक्याच्या शेवटी कुठली क्रियापदं येतात, कुठले प्रत्यय येतात याबद्दल आपल्याला आज सगळं डिस्कशन करायचं आहे. सुरुवातच आपण इथून करत आहे. मराठी वाक्यांच्या शेवटी एन किंवा ल किंवा एल अशा पद्धतीचे प्रत्यय असतील. थोडक्यात कसं ते समजून घ्या. असेल, आता या ठिकाणी आपण ल प्रत्यय जोडलेला आहे, ठीक आहे. त्याबरोबर असेन, करेन, सांगेल किंवा सांगेन आपण असंही म्हणतो, ठीक आहे. अशा पद्धतीची जी वाक्य असतात मराठीत ती आपल्याला साध्या भविष्यकाळात बनवायची असतात. ती वाक्यरचना करण्यासाठी आपल्याला स्ट्रक्चर कसं असणार आहे? सब्जेक्ट नंतर शाल किंवा विलचा वापर करायचा, त्यानंतर व्हर्बचा फर्स्ट फॉर्म वापरायचा आणि ऑब्जेक्ट असेल. आता सिंपल फ्युचर टेन्स आणि सिंपल प्रेझेंट टेन्स यात कसा बदल असतो याबद्दल सुद्धा आपण डिस्कस करणार आहे. जर आपण सिंपल प्रेझेंट टेन्स बनवला असेल तर त्यात आपण व्हर्बचा फर्स्ट फॉर्म वापरतो. पण तुम्हाला ती कृती वर्तमानात सांगायची आहे किंवा सवयीची आहे असं जर सांगायचं असेल तर तिथे आपण सिंपल प्रेझेंट टेन्स वापरतो. तिथे देखील आपण व्हर्बच्या फर्स्ट फॉर्मचाच वापर केलेला असतो. पण जर आपण सिंपल फ्युचर टेन्स बनवणार असेल तर त्या वाक्यात सुद्धा व्हर्बचा फर्स्ट फॉर्मच येणार आहे. मग या दोघांमध्ये काहीतरी डिफरन्स असावा म्हणून आपण या ठिकाणी शाल किंवा विल सारखे जे काही सहाय्यकारी क्रियापदं आहेत, हेल्पिंग व्हर्ब्स आहेत ते वापरतो. त्यामुळे आपल्याला हा टेन्स डिफरन्शिएट करायला मदत होते. ओके, म्हणजे आपण तो काय बदल आहे नक्की त्यामध्ये ते आपल्याला लक्षात येतं. जर आपल्याला याचं निगेटिव्ह वाक्य बनवायचं असेल तर सब्जेक्ट नंतर शाल किंवा विलचा वापर करायचा, नॉट वाक्यात वापरायचं, त्यानंतर V1 आणि मग ऑब्जेक्ट. ओके, शाल आणि विल कधी वापरायचं ते सुद्धा आपण लगेचच डिस्कस करणार आहे. आधी स्ट्रक्चर्स बघूयात. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह वाक्य कशी बनवायची हे आता आपण बघितलेलं आहे. आता बघूयात व्हर्बल क्वेश्चन कसा बनवायचा. व्हर्बल क्वेश्चन म्हणजे काय? व्हर्बनी सुरुवात होते, त्यामुळे जो योग्य असेल त्या कर्त्यानुसार आपल्याला विल किंवा शालचा वापर करायचा आहे आणि त्यानंतर सब्जेक्ट, व्हर्बचा फर्स्ट फॉर्म आणि ऑब्जेक्ट आणि क्वेश्चन मार्क या पद्धतीने आपली रचना असेल. आणि WH टाईपचं जर क्वेश्चन बनवायचं असेल तर या व्हर्बल क्वेश्चनच्या स्ट्रक्चरच्या आधी आपल्याला WH वर्ड ॲड करायचा आहे. त्यानंतर मग आपल्याला शाल किंवा विलचा वापर करायचा, सब्जेक्ट, व्हर्बचा फर्स्ट फॉर्म आणि ऑब्जेक्ट अशी वाक्यरचना असेल. जर आपण कोण म्हणजेच काय, करता कोण आहे या अर्थाने प्रश्न विचारला असेल तर या ठिकाणी सब्जेक्ट मिसिंग असेल आणि जर आपण ऑब्जेक्टला क्वेश्चन केला असेल किंवा जे कर्म आहे त्याला क्वेश्चन केला असेल तर या ठिकाणी आपल्या स्ट्रक्चरमधलं ऑब्जेक्ट मिसिंग असेल. ठीक आहे, म्हणजे आपण ते लिहिणारच नाही कारण आपण प्रश्नच वेगळ्या पद्धतीने विचारलेला आहे. आता आपण जे स्ट्रक्चर बघितले त्यानुसार आपण आधी या क्वेश्चनला ट्रान्सलेट करून बघूयात. याचं ट्रान्सलेशन आपल्याला जमत आहे ना हे बघूयात आणि मग आपण जे काही आपले शाल विलचे रूल आहेत आणि इतरही रूल्स आहेत त्याबद्दल डिस्कशन कंटिन्यू करू. वाक्य काय आहे? मी तुला उद्या फोन करेन. ओके, करता काय आहे? मी. त्यामुळे आपण आयनी वाक्याची सुरुवात केलेली आहे आणि आपण आय हा करता वापरला आहे त्यामुळे आपण हेल्पिंग वर्ब कोणतं वापरत आहोत? शाल. आय शाल कॉल यू टुमॉरो हे आपलं आहे आता सिंपल फ्युचर टेन्स मधलं पॉझिटिव्ह वाक्य. या वाक्याला जर आपल्याला निगेटिव्ह बनवायचं असेल म्हणजे मी तुला उद्या नाही फोन करणार तर आपण काय म्हणू शकतो? आय शांट कॉल यू टुमॉरो. आता हे जे शांट लिहिलेलं आहे याचा अर्थ असतो शाल नॉट.
दोन्ही पद्धतीने आपण करू शकतो, म्हणजे हा कॉन्ट्रॅक्शन फॉर्म न वापरता देखील वाक्य बरोबरच असणार आहे, त्यात काही चुकीचं नाहीये. पण आपल्याला एक माहिती असावं की शाल नॉटला आपण शांट सुद्धा म्हणू शकतो, म्हणूनच मी हा पॉईंट इथे इन्क्लूड केलेला आहे. इंग्लिशमध्ये हे जे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स असतात यांच्याबद्दल आपण लवकरच एक व्हिडिओ अपलोड करणार आहे. ते कधी वापरायचे असतात, कशा पद्धतीने वापरायचे असतात त्याबद्दल डिटेलमध्ये डिस्कशन असेल. आता आपण बघूयात व्हर्बल क्वेश्चन कसा बनवायचा. व्हर्बनी सुरुवात होणार आहे, त्यानंतर सब्जेक्ट लगेचच येणार, त्यानंतर मग व्हर्बचा फर्स्ट फॉर्म वापरायचा आहे आपल्याला. वाक्याचा अर्थ काय असेल? मी तुला उद्या फोन करू का? इथे आपण प्रश्न विचारलेला आहे, तर तो क्वेश्चन मार्क सुद्धा लिहिताना विसरायचं नाही. आता नेक्स्ट आहे WH टाईप क्वेश्चन कसा बनवायचा. WH वर्ड आहे व्हेन, म्हणजे मी तुला कधी कॉल करू असं आपण म्हणतोय. सो व्हेननी आपण वाक्याची सुरुवात केलेली आहे. व्हेन शॅल आय कॉल यू, मी तुला कधी फोन करू शकतो, या अर्थाने आपण हे वाक्य बनवलेलं आहे. आता जे सिंपल फ्युचर टेन्सची वाक्य असतात ती आपल्याला समजावीत यासाठी काही कीवर्ड्स आहेत. हे तुम्हाला कुठे उपयोगी पडणार आहे? जे आपले आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स किंवा व्हॉट इज द सब टाईप ऑफ टेन्स अशा पद्धतीचे क्वेश्चन्स असतात, त्या ठिकाणी तुम्हाला या कीवर्ड्सचा खूप उपयोग होणार आहे. सून, शॉर्टली, इन अ फ्यू मोमेंट्स, टुमॉरो, नेक्स्ट इयर, नेक्स्ट मंथ, नेक्स्ट वीक, नेक्स्ट डे, इन अ फ्यू मिनिट्स अशा पद्धतीचे जर काही आपण कीवर्ड्स वापरले असतील तर तिथे निश्चितच आपण भविष्याबद्दल बोलत आहोत, म्हणजेच ती कृती आत्ता घडत नाहीये किंवा घडूनही गेलेली नाहीये, ती भविष्यामध्ये कृती घडणार आहे हा आपल्याला बोध होतो. त्यामुळे या कीवर्ड्सचा आपल्याला उपयोग होतो. आता आपण बघूयात शाल आणि विलचा वापर नक्की करायचा कधी. मग असे आपण बघितलं की आय आणि वी हे फर्स्ट पर्सन करते जर असतील तर त्या ठिकाणी आपल्याला जनरली शालचा वापर करायचा असतो. ओके. आणि त्यानंतर जे काही सेकंड पर्सन किंवा थर्ड पर्सन असतात, मग यामध्ये यू, त्याचबरोबर ही, शी, इट, दे किंवा कुठलंही एखादं नाउन याबद्दल आपण बोलत असेल तर त्या ठिकाणी आपण विलचा वापर करणार आहे त्या कर्त्यानंतर. पण जर आपण आय नंतर विलचा वापर केला तर त्या वाक्यामध्ये खात्री जास्त असते. ओके. आपण एक एक्झाम्पल बघूयात. समजा एखादी व्यक्ती म्हटली की मी येईन, आय विल कम, तर या वाक्यामध्ये खात्री जास्त आहे, म्हणजे त्या बोलणाऱ्या व्यक्तीकडून येण्याची कृती होणार हे निश्चित आहे. आणि समजा जर ती व्यक्ती म्हटली आय शॅल कम, तर ती म्हणते की मी येईन, पण यामध्ये खात्री कमी आहे. ओके. अशा पद्धतीने तुम्ही हे लक्षात ठेवू शकता. त्याचबरोबर आपण कधी कधी एखाद्याला ऑर्डर द्यायची असेल तर अशा वाक्यांमध्ये हे जे सेकंड आणि थर्ड पर्सन्स आहेत यांच्यानंतर आपण कधी कधी शालचा सुद्धा वापर करू शकतो. समजा आपण एक एक्झाम्पल बघूयात. असं म्हटलं यू शाल नॉट मूव्ह, तर इथे आपण दटावत आहोत, ऑर्डर देत आहोत की अजिबात हलू नकोस. ठीक आहे, तू अजिबात हलू नको. या ठिकाणी आपण यू विल नॉट मूव्हच्या ऐवजी यू शाल नॉट मूव्ह असं एक सेंटेन्स बनवलेलं आहे, जे ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे. ओके. तुम्हाला जर शाल आणि विल कधी वापरायचा याबद्दल आणखीन डिटेलमध्ये अभ्यास करायचा असेल तर आपल्या SP बक्षी यांच्या सिरीजमधला फंक्शन्स ऑफ टेन्स या टॉपिकमधला तो जो सब पार्ट आहे त्या लेक्चरची लिंक मी तुम्हाला आय बटनमध्ये प्रोव्हाइड करते. ते लेक्चर एकदा नक्की बघा. आता आपण बघूयात की हा सिंपल फ्युचर टेन्स वापरायचा कधी. भविष्यात लगेचच होणारी क्रिया आहे असं सांगण्यासाठी. फॉर एक्झाम्पल, आय विल गो टू दिल्ली टुमॉरो. ओके. इथे मी लगेचच उद्या जाणार आहे असा बोध होतो, त्यामुळे आपण या ठिकाणी विलचा वापर केलेला आहे. आणि आय नंतर विल वापरल्यामुळे या ठिकाणी खात्री जास्त आहे असा देखील बोध होतो. त्यानंतर भविष्यात क्रिया होईल असा विश्वास वाटत असल्यास देखील आपण या ठिकाणी सिंपल फ्युचर टेन्सचा वापर करू शकतो. याचं आपण एक एक्झाम्पल बघूयात. इंडिया विल बी अ सुपर पॉवर. इंडिया विल बी अ सुपर पॉवर म्हणजेच काय, एक शक्तिशाली देश होईल असा आपल्याला एक विश्वास वाटत आहे. ठीक आहे. या ठिकाणी इंडिया या सब्जेक्ट नंतर आपण विलचा वापर केलेला आहे आणि हे जे बी वापरलेलं आहे हे असणे किंवा आहे या अर्थाने आपण हे बीचं फर्स्ट फॉर्म वापरलेलं आहे. याचं जे V2 आहे आणि V3 आहे याबद्दल आपण आधीच्या लेक्चर्समध्ये बऱ्याच वेळा डिस्कशन केलं होतं. या ठिकाणी वॉज त्याचबरोबर बीन हे V2 आणि V3 फॉर्म्स असतात बी या व्हर्बचे. ओके. हे या ठिकाणी आपण ऑर्डिनरी व्हर्ब म्हणून वापरलेलं आहे. तुम्हाला अशाच पद्धतीने डिटेलमध्ये जर व्हर्ब्सबद्दल अभ्यास करायचा असेल तर आपल्या SP बक्षी यांच्या पुस्तकातला जो 8th चॅप्टर आहे व्हर्ब्स, त्याचं डिस्कशन आपण चालू केलेलं आहे. ती लेक्चर सिरीजसुद्धा तुम्ही फॉलो करू शकता. त्यामध्ये तुम्हाला व्हर्ब्सबद्दल डिटेलमध्ये सगळ्या पद्धतीचं डिस्कशन केलेलं दिसेल. आता आपण बघूयात सिंपल फ्युचर टेन्सच्या ऐवजी आपण कंटिन्युअस फ्युचर टेन्स किंवा कंटिन्युअस प्रेझेंट आणि सिंपल प्रेझेंट यापैकी कुठलाही टेन्स अल्टरनेटिव्हली वापरू शकतो. फॉर एक्झाम्पल,
द ट्रेन लिव्स ॲट 11 AM टुमॉरो. आता हे वाक्य आपण भविष्याबद्दल बोलतोय हे कळण्यासाठी टुमॉरो हा शब्द आहे. उद्या 11 वाजता ट्रेन निघेल असं आपल्याला सांगायचं आहे. मग तरी देखील इथे आपण सिम्पल प्रेझेंट टेन्सचा वापर केलेला आहे, कारण हे एक खात्रीशीररित्या टाइम टेबलनुसार वेळापत्रकानुसार घडणारी ही गोष्ट आहे. ठीक आहे, त्यामुळे एखादी कृती जर वेळापत्रकानुसार घडत असेल, म्हणजे अगदी टाइम टू टाइम सगळं घडणार असेल, तर त्या वाक्यांमध्ये आपण सिंपल फ्युचर टेन्सच्या ऐवजी कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स किंवा सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करू शकतो. ठीक आहे, त्यात काहीही चूक नाही. इथे तुम्हाला जर टुमॉरो शब्द आल्यामुळे हे वाक्य चुकलं का असं जर वाटलं तर तसं नसतं, कारण इथे आपण या पद्धतीची रचना करू शकतो. हा पॉईंट तुम्हाला समजावा यासाठी आपण हे एक्झाम्पल बघितलेलं आहे. कधी कधी आपण सिंपल फ्युचर टेन्सच्या ऐवजी गोइंग टूचा सुद्धा वापर करू शकतो. आता ही जे गोइंग टूच्या वाक्यरचना असतात, यात आपलं हे फॉर्म कसं असतं, स्ट्रक्चर कसं असतं, तर या ठिकाणी आपण एम इज आर यापैकी जे योग्य असेल ते हेल्पिंग वर्ब वापरलेलं असतं. त्यानंतर आपण गोइंग टू हा शब्द वापरतो आणि त्यानंतर मग आपण जे वर्ब वापरणार आहे ते फर्स्ट फॉर्ममध्ये वापरतो. ठीक आहे, त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सची रचना बघायला मिळते. पण इथे ही जी वाक्यरचना आपण बनवलेली असते त्यांचा जो अर्थ आहे हा सिंपल फ्युचर टेन्सच्या वाक्यांपेक्षा खूप वेगळा असतो. त्यात नक्की काय बदल असतात ते आता आपण बघूयात. आपण आत्ताच बघितलं की आपण सिंपल फ्युचर टेन्सच्या ऐवजी गोइंग टूची पण वाक्यरचना करू शकतो. मग अशी गोइंग टूचं जे स्ट्रक्चर असतं ते पण आपण बघितलं. आता आपण एक एक्झाम्पल घेऊयात आणि त्या माध्यमातून डिस्कस करूयात. मी जर म्हटलं ही विल बाय अ कार, तर या वाक्याचा अर्थ काय आहे की तो भविष्यात कार घेईल. आणि मी जर असं म्हटलं ही इज गोइंग टू बाय अ कार, तर त्या वाक्याचा अर्थ पूर्णपणे बदलतो. या ठिकाणी आपल्याला असं लक्षात येतं की इथे खात्री जास्त आहे. ठीक आहे, जर आपण सिंपल फ्युचर टेन्स मधली वाक्यरचना बनवली तर तिथे खात्री कमी असते. म्हणजेच काय, हे जे एक्झाम्पल आहे ही विल बाय अ कार, तो भविष्यात कार घेईल. पण भविष्यात कधी हे आपल्याला माहिती नाहीये. कोणती कार घेणार आहे, कधी घेणार आहे, कशी घेणार आहे, कुठून घेणार आहे, याबद्दल आपल्याला काहीही माहिती नसते. ओके, एक फक्त भविष्यात आपण असं कधी ना कधीतरी करू असं म्हटलेलं हे साधं वाक्य असतं. पण जर आपण म्हटलं की ही इज गोइंग टू बाय अ कार, याचा अर्थ त्याचं कुठली कार घ्यायची आहे, कुठून घ्यायची आहे हे सगळं ठरलेलं आहे किंवा तो त्या प्रोसेसमध्ये आहे. मे बी लोनची काहीतरी प्रोसेस चालू असेल, पण इथे हा जो प्लॅन आहे हा निश्चितच वर्कआउट होणार आहे आणि यामध्ये खात्री जास्त आहे असा याचा अर्थ होतो. आणखीन एक एक्झाम्पल बघूयात. आता समजा आपण म्हटलं वी विल पेंट द हाऊस. वी विल पेंट द हाऊस. आता इथे देखील तुम्ही बघितलं तर मी इथे शालच्या ऐवजी विलचाच वापर केलेला आहे. पण जर आपण असं म्हटलं की आपण घराला रंग देऊयात, तर या वाक्यामध्ये खात्री जास्त दिसतीये. पण जर आपण असं म्हटलं वी आर गोइंग टू पेंट द हाऊस, तर या वाक्याचा अर्थ काय असणार आहे की हे सगळं ठरलेलं आहे. पुढच्या आठवड्यात आपण हे काम चालू करू किंवा मे बी आपण पुढच्या महिन्यापर्यंत सगळं काम झालेलं असेल असं म्हणतोय. म्हणजे इथे तुमची कृती जी असणार आहे, तो जो ॲक्शन प्लॅन असणार आहे, तो तुमचा प्लॅन पूर्णतः रेडी आहे आणि ही खात्री तुम्हाला जास्त आहे हे दिसतं. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण सिंपल फ्युचर टेन्स आणि ज्या काही कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सच्या किंवा सिंपल प्रेझेंट टेन्सच्या वाक्यरचना आहेत त्यांच्या अर्थांचे बदल कसे होतात ते सुद्धा बघितलं. आजच्या लेक्चरमध्ये आपण जे काही डिस्कशन केलेलं आहे त्या बेसिसवरती एक होमवर्क क्वेश्चन मी तुमच्यासाठी देत आहे. या वाक्याला तुम्हाला मराठीतून प्रॉपरली इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायचं आहे. सिंपल फ्युचर टेन्समधल्या वाक्यरचना तुम्हाला बनवायच्या आहेत. ओके, याचं तुम्ही एक पॉझिटिव्ह वाक्य बनवा, निगेटिव्ह वाक्य बनवा, त्याचबरोबर व्हर्बल क्वेश्चन आणि WH टाईपचे जे क्वेश्चन्स असतात त्या दोन्ही पद्धतीचे क्वेश्चन्स सुद्धा फ्रेम करा. बऱ्याच विद्यार्थ्यांना WH टाईपचे जे क्वेश्चन्स आहेत ते बनवताना अडचणी येतात, त्यावरती आता काम करा. आय होप तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये देखील काही नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या असतील. तुम्हाला जर हे लेक्चर्स आवडत असतील, काहीतरी नवीन शिकायला मिळत आहे असं वाटत असेल तर एक लाईक नक्की करा. तुमच्या लाईक्समुळे मला देखील प्रोत्साहन मिळेल. आणि आपली ही जी लेक्चर सिरीज आहे यामध्ये आत्तापर्यंत आपण बेसिक गोष्टींचा अभ्यास केलेला होता. आता थोडंफार ॲडव्हान्स लेवलने सुद्धा आपण इंग्लिश बोलण्यासाठी प्रयत्न करणार आहे. कशी वाक्यरचना करायची असते, कोणत्या वाक्यरचनेमुळे कशा पद्धतीने वाक्याचे अर्थ बदलतात याबद्दल सुद्धा आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलेलं आहे. आता तुम्ही एक गोष्ट करा, एकच वाक्य बनवायचं, त्याचे चारही प्रकारे तुम्ही सेंटेन्स ट्रान्सलेट करून बघायचं, स्ट्रक्चरनुसार बनवून बघायचं, म्हणजे तुम्हाला जास्त प्रॅक्टिस करण्यासाठी स्कोप आहे.
याच पद्धतीने आपली ही लेक्चर सिरीज कंटिन्यू राहणार आहे. तुम्ही मात्र आता प्रॅक्टिस करायला अजिबात विसरू नका. जे काही तुम्ही डेली लाईफमध्ये संभाषण करत असता त्यात थोडेफार वाक्य आता तुम्ही वापरून बघू शकता आणि जे रायटिंग स्किल्सचे पार्ट्स असतात त्या पद्धतीचे प्रश्न सोडवत असताना देखील आता तुम्हाला प्रॅक्टिकली सगळ्या गोष्टी अप्लाय करून बघता आल्या पाहिजेत. ठीक आहे, त्यामुळे प्रॅक्टिस भरपूर करत राहा. पुढचे लेक्चर्स अपलोड झाल्यानंतर तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन यावेत यासाठी आजच चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा चॅनल जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.